श्री स्वामी समर्थ मित्रांनो, पहाटे 3 ते 5 या ब्रह्ममुहूर्तावर ज्या लोकांना जाग येते त्यांनी ही गोष्ट अजिबातच हलक्यात घेऊ नका. तसेच पहाटे लघवी करण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी उठणाऱ्या लोकांसोबत काय घडते. घड्याळाचे काटे रात्री 3 ते 5च्या दरम्यानची वेळ दाखवत असतात. ती वेळ असते ब्रह्ममुहूर्ताची आणि तुमची झोप मोडण्याचे कारण म्हणजे लघवी करण्याची इच्छा किंवा खूप तहान लागली आहे म्हणून पाणी पिण्यासाठी उठणे. तुमच्यापैकी बरेच जण दररोज रात्री या अनुभवातून जातात. काहीतरी तुम्ही ते एक सामान्य शारीरिक कार्य समजून दुर्लक्षित करता. पण तुम्ही कधी क्षणभर थांबून विचार केला आहे का की तुमची झोप त्याच विशिष्ट वेळी म्हणजे 3 ते 5 या दरम्यान का मोडते? रात्री 12 वाजता किंवा सकाळी 6 वाजता का झोप मोड होत नाही? आज आपण एक रहस्य उलगडणार आहोत ज्यामुळे तुमचे होश हरपेल. कारण ही काही सामान्य घटना नाही, तर ती विश्वाच्या दैवी शक्तीचा एक खोल आणि गूढ संकेत आहे जो तुम्हाला थेट पाठवला जात आहे. आणि हा एक अलर्ट कॉल आहे ज्याकडे तुम्ही आत्तापर्यंत दुर्लक्ष करत आला आहात. आता श्वास रोखून ठेवा, कारण आज तुम्हाला कळेल की पहाटे 3 ते 5 या दरम्यान ब्रह्ममुहूर्तावर लघवी करण्यासाठी उठणे हे एक आश्चर्यकारक रहस्य आहे जे तुमचे जीवन बदलून टाकेल. हे तुमचे नशिबाच्या, भविष्याचे आणि तुमच्या आत्म्याशी संबंधित इतके सत्य आहे की ते जाणून घेतल्यानंतर तुम्ही या घटनेला पुन्हा कधीही सामान्य म्हणू शकणार नाही. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजिबात चुकवू नका, कारण ही माहिती खूप मौल्यवान आहे. आणि व्हिडिओ इतर लोकांसोबत शेअर देखील करा जेणेकरून इतर लोकांनाही त्याचा फायदा होईल. पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका. मित्रांनो, आमचे काम आहे चांगली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणे. आपण ही माहिती इतरांना देखील शेअर करावी आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर ब्रह्ममुहूर्त 3 ते 5 या वेळेत उठण्याचे रहस्य याबाबतीत कोणत्याही प्रकारच्या समस्येचा तुम्हाला सामना करावा लागणार नाही. आपल्या प्राचीन हिंदू धर्मात, धार्मिक ग्रंथवेद आणि पुराणांमध्ये वेळेला केवळ घड्याळाचे टिकटिक मानले जात नाही. वेळेला एक जिवंत ऊर्जा, एक जिवंत शक्ती म्हणून पाहिले गेले आहे. 24 तासांच्या प्रत्येक प्रहराची स्वतःची एक विशेष गुणवत्ता असते, स्वतःची विशेष ऊर्जा आणि स्वतःचे विशेष असे महत्त्व असते. आणि या सर्व प्रहरांमध्ये सर्वात शक्तिशाली, सर्वात रहस्यमय आणि सर्वात पवित्र वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त, म्हणजेच पहाटे 3 ते 5 वाजेपर्यंतचा काळ. ही वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त या नावातच त्याचा अर्थ लपलाय. आणि या सर्व प्रहरांमध्ये सर्वात शक्तिशाली, रहस्यमय आणि सर्वात पवित्र वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त. पहाटे 3 ते 5 वाजेपर्यंतची वेळ या नावातच त्याचा अर्थ आहे. मित्रांनो, हा तोच काळ आहे जेव्हा विश्वाची निर्मिती करणारी ऊर्जा त्याच्या शिखरावर असते. हा तोच काळ आहे जेव्हा रात्रीचा अंधार कमी होत जातो आणि दिवसाचा प्रकाश घेण्याची तयारी करत असतो. हा संगम काळ आहे असा जादुई क्षण जेव्हा तो पूर्णपणे रात्र नसतो किंवा पूर्णपणे दिवससुद्धा नसतो. या पवित्र काळात सर्व देव, ऋषी, संत आणि सिद्ध आत्मे सूक्ष्म स्वरूपात पृथ्वीवर फिरतात. यावेळी विश्वातील सर्व सकारात्मक ऊर्जा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतात. वातावरणात एक अद्भुत शांती, अवर्णनीय पवित्रता आणि एक खोल दिव्यता आहे. यावेळी सत्वगुण त्यांच्या शिखरावर आहे. यावेळी हवेत एक वेगळीच ताजेपणा आणि शीतलपणा असतो. हेही तुम्हाला जाणवेल आणि तुम्हाला असे वाटेल या वेळेनंतर पक्ष्यांचा किलबिलाट हा देखील सुरू होतो, जणू ते देखील या दिव्य वेळेचे स्वागत करत आहे.
आता तुम्ही विचार करीत असाल की या सर्वांचा तुमच्या जागे होण्याशी आणि लघवीला जाण्याशी काय संबंध? हे नाते खूप खोल आहे. इतके खोल आहे की ते तुमच्या कल्पनेपलीकडे आहे. जेव्हा विश्वाची ही सर्वोच्च ऊर्जा, ही दिव्य शक्ती तुमच्याशी संपर्क साधू इच्छिते, तुम्हाला संदेश देऊ इच्छिते, तेव्हा ती कोणत्याही थेट माध्यमाचा अवलंब करत नाही. ती तुमच्या स्वतःच्या शरीराला तुम्हाला जागं करण्याची परिस्थिती निर्माण करते. तुमच्या शरीरात लघवी करण्याची तीव्र इच्छा निर्माण करते. हा त्या दैवी शक्तीचा गाढ झोपेतून जागे करण्याचा सर्वात सोपा आणि नैसर्गिक मार्ग आहे. हा कोणताही आजार नाही आणि समस्याही नाही. हा आहे एक दैवी अलार्म, तुमच्यासाठी हृदयाची घंटा, जी एक दैवी अलर्ट कॉल आहे, जो तुम्हाला जागे होण्यास सांगतो. तुम्ही ज्याला फक्त एक शारीरिक क्रिया मानता आणि शौचालयात जाऊन पुन्हा झोपी जाता, ती प्रत्यक्षात एक सुवर्ण संधी आहे, जी तुम्ही दररोज रात्री गमावत आहात. देवाने तुमच्यासाठी निश्चित केलेली ती वेळेची भेट आहे आणि तुम्ही नकळत ती भेट नाकारत आहात आणि तुमच्या झोपेच्या जगात परतत आहात. आता प्रश्न उद्भवतो की विश्वाची ही शक्ती फक्त तुमच्याशीच का संपर्क साधू इच्छिते? लाखो लोक झोपलेले आहेत, पण हा संकेत फक्त तुम्हालाच का मिळत आहे? याचे उत्तर तुमच्या आत्म्याच्या प्रवासात तुमच्या आत लपलेले आहे. पहिले आणि सर्वात मोठे कारण म्हणजे तुमचा आत्मा जागृत होण्याच्या मार्गावर आहे. या जन्माच्या किंवा मागच्या जन्माच्या तुमच्या पुण्यकर्मांचे, तुमच्या साधनेचे, तुमच्या प्रार्थनेचे आता फळ मिळत आहे. तुमच्या जाणीवेची पातळी आता त्या टप्प्यावर पोहोचत आहे, जिथे दैवी शक्ती तुमच्याशी थेट संबंध स्थापित करू शकतात. तुम्ही त्या निवडक आत्म्यांपैकी एक आहात, ज्यांना विश्व त्यांच्या पुढील प्रवासाची तयारी करत आहे. तुमचे असे जागे होणे हा एक पुरावा आहे की तुमच्या आत आध्यात्मिक ऊर्जेचा प्रवाह वाढत आहे. तुमचा आत्मा आता सांसारिक जोगातून देवाच्या जाणीवेत जागे होऊ इच्छितो आणि लघवी करण्यासाठी ही इच्छा फक्त एक निमित्त आहे. खरा उद्देश तुम्हाला त्या ब्रह्ममुहूर्तात जागे करणे आणि त्या वैश्विक ऊर्जेशी जोडणे जाणे हाच आहे. दुसरे कारण म्हणजे तुमच्या पूर्वजांशी संबंधित आहे. हिंदू धर्मात पूर्वज यांना स्थान देवाच्या बरोबरीने दिले जाते. सूक्ष्म जगात राहूनही ते त्यांच्या कुटुंबाशी जोडलेले राहतात. ब्रह्ममुहूर्त हा असा काळ आहे जेव्हा स्थूल जग आणि सूक्ष्म जग यांच्यातील पडदा सर्वात पातळ होतो. याच वेळी आपले पूर्वज आपल्याशी सर्वात सहजपणे संपर्क साधू शकतात. जर तुम्ही नियमितपणे 3 ते 5 या वेळेत जागे होत असाल, तर हा एक संकेत आहे की तुमचे पूर्वज तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. ते तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहेत. ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी तुम्ही अशा प्रकारे जागे होणे म्हणजे तुमच्या इच्छा आणि देव त्या शांततेत तुमच्याशी संवाद साधू इच्छितो आणि म्हणूनच तो तुम्हाला या विशिष्ट वेळी जागे करतो. चौथे कारण आहे तुमच्या शरीर आणि विश्वाच्या संबंधाशी. आपले प्राचीन शास्त्र आयुर्वेद नुसार आपले शरीर पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश या 5 घटकांनी बनलेले आहे आणि आपले शरीर वात, पित्त आणि कफ या 3 दोषांनी संतुलित आहे. हा रात्रीचा शेवटचा प्रहर आहे, म्हणजेच पहाटे 2 ते सकाळी 6 वाजेपर्यंतचा काळ हा वाताचा काळ असतो. वाताचा गुण म्हणजे हालचाल करणे. हालचाल करणे, शरीरातून मूत्र आणि विष्ठेचे उत्सर्जन करणे, ही देखील वाताशी एक क्रिया आहे. ब्रह्ममुहूर्तात जेव्हा विश्वाची ऊर्जा प्राण त्याच्या शिखरावर असते, तेव्हा ती शरीराच्या वातदोषावर देखील परिणाम करते. ही एक नैसर्गिक सुसंवाद आहे. वैश्विक ऊर्जेचे जागरण तुमच्या शारीरिक ऊर्जा देखील जागृत करते, ज्यामुळे वाताचा वेग वाढतो आणि तुम्हाला लघवी करण्याची इच्छा होते. तर तुम्ही ज्याला फक्त एक शारीरिक क्रिया मानत आहात, ते प्रत्यक्षात तुमचे शरीर वैश्विक घड्याळाशी संभ्रमित आहे. तुमचे शरीर तुम्हाला सांगत आहे की विश्वात बाहेर जे घडत आहे ते माझ्या आतही घडत आहे आणि हे स्थूल शरीर आणि सूक्ष्म विश्वाच्या एकात्मतेचा एक अद्भुत पुरावा आहे. तर आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की जर हे इतके मोठे लक्षण आहे, तर आपण काय करावे? या संधीचा फायदा कसा घ्यावा? पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पहाटे 3 ते 5च्या दरम्यान लघवी करण्यासाठी उठता, तेव्हा ते ओझे किंवा समस्या समजू नका.
ते सौभाग्य समजा लाखोंपैकी फक्त एकालाच मिळणारे सौभाग्य. सर्वप्रथम जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा तुमच्या मनात राग किंवा चिडचिड आणू नका, तर तुमच्या मनात असलेल्या अदृश्य शक्तीचे आभार माना, ज्याने तुम्हाला या अमृत वेळेत जागे केले आहे. शांतपणे उठा आणि शौचालयात जा. परत आल्यावर लगेच झोपायला जाण्याचा प्रयत्न करू नका. ही चूक तुम्ही आतापर्यंत करत आला आहात. तुमचे हात, पाय आणि तोंड थंड पाण्याने धुवा. असे केल्याने तुमची उरलेली झोप देखील निघून जाईल आणि तुम्हाला ताजेतवाने वाटेल. आता तुम्हाला कळले असेल की तुमची झोप खंडित होणे ही समस्या नाही, तर तुमच्या जीवनातील सर्वात मोठा उपाय आहे. आणि हे एक लक्षण आहे की तुम्ही सामान्य माणूस नाही. तुमच्या जीवनाचा उद्देश फक्त खाणे, पिणे, झोपणे आणि तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करणे नाही. तुमच्या जीवनाचा एक उच्च उद्देश हाही आहे की आध्यात्मिक ध्येय गाठायचे आहे. आणि आता वेळ आली आहे त्या ध्येयाकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी. या घटनेला घाबरू नका, ते स्वीकारा, कारण हा एक विश्वाचा संकेत आहे जो तुमच्यासाठी खूप खास आणि मौल्यवान आहे. मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.